स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत 1983 मध्ये मी या ठिकाणी पहिल्यांदा जॉईन झाले आणि त्या अगोदर मी तुळजापूरला होतो आणि मी योगायोगानं असं झालं तिथं माझं D.Ed झालं आणि D.Ed झालं की लगेच मला ट्रेनला पहिली ऑर्डर स्टेजवर बसलेले माझे सहकारी स्टॉप मेंबर आदरणीय सहकारी स्टॉप मेंबर आणि समोर बसलेले माझे माजी विद्यार्थी त्या काळी फोनसुद्धा नसायचे ट्रेनवर जाणे येण्याची आत्ता बरेच वाहनं झालेली आहेत पण त्यावेळेला कुर्डवाडीवरून केमला यायचं किंवा टेंभुर्णीवरून केमला यायचं तर अशा प्रकारची इतकी गैरसोय असायची. मला आठवते एक दिवस मी एक्सप्रेसमध्ये आले आणि ढोळसला रात्रभर थांबले त्या गाडी ब्रेक फेल झाले होते आणि दिवस उठवायला केममध्ये हजर होते. अशा प्रकारे त्यावेळेला अडचणी असून सुद्धा अशा दुर्गम ठिकाणी केम उठवाचा कारखाना आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेच. काय उतरेश्वराची कृपा असेल, देवी देणगी पण असेल आणि त्यावेळीचे विद्यार्थी समोर बसले आणि विद्यार्थी चेहरे मात्र अद्भुत होते, छोटे छोटे. 5वीला मी 6वीला 7वीला त्यावेळेला मंदिरात वर्ग करायचे उतरेश्वर मंदिरात आणि त्या ठिकाणी 5वी 6वी 7वी वर्ग करायचे. त्यावेळेचे ते चेहरे आणि आता तुमच्यामध्ये बदल झालेला असतो, आमच्यामध्ये नाही बदल झाला. आणि ते मुलं खेळत असताना किंवा रात्री शाळा सुटल्यानंतर इकडं मोठी इमारतीत थांबताना इतकी मुलांची चुळबुळ असायची की घरी कधी पोहोचे. कारण परगावची मुलवणी वडचिवणे या ठिकाणची मुलं भरपूर असायची त्यावेळेला. शाळेचा पण भरपूर होता आणि तुकड्या पण भरपूर असायच्या. त्यामुळं विद्यार्थ्यांची इतकी चुळबुळ असायची. काही विद्यार्थी रांगेतूनच निघून जायचे. त्यावेळेला आमची थोडीशी दमछाक व्हायची पण तशाही त्या अवस्थेमध्ये आम्ही या ठिकाणी 92-93 पर्यंत राहिलो. आम्हाला सेवा करायला मिळाली. त्यानंतर माझी बदली लोहळला झाली आणि लोहळवरून 8 वर्षे सर्व्हिस करून त्यानंतर आमच्या सगळ्यांना प्रमोशन मिळालं मुख्याध्यापकाचं. पहिलं तुळजापूरनंतर 2001 साली ते 2 साली रायगडमध्ये वापोशी या ठिकाणी बदली झाली. तिथून चिखली शाळा फार छोटी शाळा आहे एक प्रेमची, तिथं बदली झाली. 1 वर्ष आम्ही तिथं होतो. त्यानंतर सरांना विभाग प्रमुख पद मिळालं आणि मोठी शाखा या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून देण्यात आलं आणि 2004 पासून माझी बदली परत लोहळला झाली आणि त्यापासून अशा पद्धतीनं माझी ओळख आहे. धन्यवाद. चांगले उद्योजक आहेत. पोलीस शहरावर होतात,
आपण लावलेलं झाड आपण लावलेलं रोपे खरोखर या ठिकाणी जे आमच्या सरकारच्या नागरिकांच्या एवढे स्पर्श आहे तुमच्या चेहऱ्यावर दुसरा बघितल्यावर तुला असं वाटतं की खरोखर आपलं काही नातं आहे म्हणजे नातं आहेच गुरुशिक्षण आधी तुम्ही बघता गुरुशिक्षण नातं आता सध्या विद्यार्थी परिषद बोलली जाते मी माझ्या मुलांच्या 10,000 वर्षाला आमच्याकडे 50,000 अशा पद्धतीने अतिशय शिक्षण प्रसार या माध्यमातून आज पुढे बसलेले विद्यार्थी ते नाही गुरुदेव कार्यकर्ते आम्ही गुरु आणि तुम्ही देव मी अजूनही विद्यार्थ्याला देवच मानतो कारण भक्त हा गुरु असतो आणि तो कोणाची सेवा करतो देवाची सेवा आणि म्हणून मला अतिशय माझ्या विद्यार्थ्यांचा आदर वाटतो की शाळेबद्दलचं प्रेम आपल्या मनामध्ये असणं काळाची गरज आहे कारण ही श्री उत्तरेश्वर हायस्कूल हे हायस्कूल अतिशय परिस्थितीतून पुढे गेलेले आणि मी ग्रामस्थांना गावातील सर्व लोकांनी त्या काळात वर्गण्या दिलेल्या आहेत आणि म्हणून ही एवढी मोठी इमारत उभी राहिली काय द्यायचं असेल तर शाळेसाठी द्या ज्याने आपलं शिखर काढले त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे माझी विद्यार्थी मी विद्यार्थी कधीच म्हणत नाही देव म्हणतो आणि म्हणून मी एकच सांगेन परिस्थितीतून पुढे गेला तर माणूस चांगल्या प्रकारे टिकू शकतो आता मंगेश वाचतो मी दिसलो की गप्प बसतो दुकानात बसलेला असतो सरळ असतो हे दोन सरळ काय बोलतो मी त्याला सांगितलं त्यांना मला आता प्यायचं नाही म्हणला सर तुमचा आदर मी ठेवणार के मधला एकही मुलगा मी दिसलो पण पट्टीपाशी कोणीच उभा राहणार निघून जाणार आहे दोन सुराने सांगते म्हणजे तुमच्याकडून आमचा आजही एवढा मोठा आदर केला जातो ही फार मोठी भक्ती आणि मी विद्यार्थ्यांना मानतो फार परिस्थितीतून ही विद्यार्थी आज मोठे झाले मधल्या सुट्टी जेवायला बसायची बाहेर जागा झाली चटणी तेल मिरचू भाकर याच्या पलीकडे कोणाच्या डब्यामध्ये मला काही दिसत नव्हतं आणि आम्ही त्या काळात भाकरीच आणायचो चपाती नव्हतीच आमच्या काळात सर असूनही मी 2-3 वेळा भोगवाडी अमुक विद्यार्थ्यापाशी मिरचू भाकरच खायचं बसून त्या मुलांना जरा समाधान वाटायचं आणि तीच मुलं आज उच्च पदावर गेले हे त्या काळातलं वैभव आपल्या आई वडिलांची पुण्य आहे म्हणायचं अहो परिस्थितीतून माणूस पुढे गेला तर तो सुधारतो आणि मग आजची पोरं बघताय तुम्ही मोबाईल टीव्ही अभ्यासच करत नाही ग्रहपाठ लिहून आणत नाहीत आजची मुलं मी शाळेत गेलेली होती दर सोमवारी मी उत्तरेश्वर आणि बापूजीच्या दर्शनाला येतो शाळेत गेलं तर मुलांना काही सांगताय ना तुमच्या तालुका कोणता आहे करमाळा तालुक्यात गाव किती कोणालाच काय सांगता येणार जिल्हे किती महाराष्ट्रात कोणालाच सांगता येणार 11वी-10वी पर्यंत मी विचारलं कोणालाच सांगायला जनरल नॉलेज आज महत्वाचं आहे आणि हे काळाची गरज आहे आणि म्हणून आपण आपल्या मुलावर शिक्षण ही काळाची गरज आहे शेतकरी 6-6 महिने राबतो कष्ट करतो आणि 4 पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे इंजिनियर झाला पाहिजे माझे असे अनेक मुलं मी 6 ठिकाणी काम केले जत तालुक्यात बिरोड कोकणात कोशीर पारेवाडी केम लोड तिथली मुलं मला घरी भेटायला येतात आता सर तुमच्यामुळे आमचं फार मोठी नोकरी लागली
मी 3च वर्ष 81ला लागलो, 3च वर्ष मी याला होतो बिरोळला. माझ्या शेजारी एक गरीबाचा मुलगा राहतो, त्याला मी पगार होता मला 200 रुपये, 10 रुपये द्यायचो महिन्यात. पुन्हा 10वी पास झाला मी इकडे बदलून आल्यावर आणि म्हणलं सर मला 5,000 रुपये द्या, म्हणलं फी भरायची. दिले, 12वीला दिले. BSc झाला. आता कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये डेप्युटी कलेक्टर आहे. तो मुलगा कोण आहे? डेप्युटी कलेक्टर. तर चिकाटी माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाची. मी तुम्हाला सुद्धा तेच सांगणार, आपल्या मुलांच्या पाठीमागं चिकाटी असली पाहिजे. काय परिस्थिती ती 15 गावची मुलं उत्तरेश्वर स्कूलला यायची, पायात चप्पल नाही, पिशवी नाही, हातात दप्तर, 2 वह्या, पेन नाही. भयान परिस्थितीतून तुम्ही पुढे आलेला आहे आणि म्हणून तुम्हाला तुमच्या विद्यालयाबद्दल आज काय निर्माण झालेली आवड निर्माण झालेली. आणि शाळेबद्दल उत्तरेश्वर मंदिरात जो मुलगा शिकलाय, ज्या शाळेत शिकलाय, त्या विद्यार्थ्यांना अजूनही त्या शाळेची काय आहे? आवड आहे, आवड. तशी आपण आई वडिलांची सुद्धा आवड निर्माण केली पाहिजे. बरीचशी मुलं आपली मंडळी घेऊन जातात पुण्याला, मुंबईला, आई वडील येतात. आई वडिलांची सेवा हेच देवाची सेवा आहे. आलं का लक्षात? तुम्हाला राग येईल थोडा, मी मारत होतो, बोलत होतो, कारण तुमच्या पालकांचं मला सहकार्य होतं त्या काळात. सर पोराला मारायचं, शिकला पाहिजे. बरीचशी मुलं चांगल्या पदावर आहेत, बरेचशे मुलांनी व्यवसाय सुरू केलेले आणि चांगल्या प्रकारचे. केम मध्ये जेवढे विद्यार्थी मला दिसतात ते अतिशय चांगले आहेत. तर तुम्हाला एकच सांगेन, आजच्या दिवशी तुम्ही असंच सहकार्य करत चला. मी पेन्शन येते माझी, मी पेन्शन झाली की गरीबाच्या 2-3 बायका, गरीब कोण दिसलं उत्तरेश्वराच्या मंदिरापाशी 50 रुपये द्यायचे, 200 रुपये मग घरी जायचं. ती मला सवय लागून गेली पहिल्यापासून. सेवा करणं हेच काळाची गरज. अहो भोगवडीची मुलं, चोबे पिंपरीची, उपळवाट्याची, दैवली, सातवली, ओडशून लय परिस्थितीतून पुढे आलेली मुलं मोठी झालेत. काही मुलं बागायतदार झालेत. ही त्यांची चिकाटी. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये काय असली पाहिजे बाळांनो? चिकाटी असली पाहिजे. तुम्ही बाळ नाही, आज देव आहे देव. आणि म्हणून आपलं कुटुंब, आपले आई-वडील, आपला समाज, आपलं गाव याबद्दल आपल्या मनामध्ये आदर असेल तर देव आपल्याला सुखात ठेवल्याशिवाय राहणार नाही. आता या दुर्गा माता म्हणतात तिकडेच बोलतेस, तर आमच्याकडे काय बोलत नाही. मी मुलींना जास्त छड्या द्यायचं, कारण वळण लागलं पाहिजे. हे धुडसूर लय मारतात म्हणणार. आज मी गावात लय मारत होते, आता बरं झाले रिटायर. दैव आणि तुमची पुण्याई म्हणून मी आहे तसा आहे. मी माझ्या विद्यार्थ्यांना, मी माझ्या देवाला ज्ञान चांगलं दिलं म्हणून देवाने मला काय केलंय, तब्येत वगैरे अजून मी तेवढंच वजन आहे, तेवढीच उंची, कमी आणि सगळं व्यवस्थित असल्यावर माणसाला काळजीच नसते. आता काय आमचं सगळं संपलंय, जेव्हा देव नेईल तेव्हा निघून जायचं. काय असते, तुम्ही फक्त चिकाटी आपल्या मुलासाठी धरा, एवढंच मी याच दिवशी सांगेन. आणि माझे सहकारी कारणे सर, सुरवे सर, DK तळेकर सर, गोंगाणी, आम्ही गोंगाणी तर लई काम केले, काय सांगायचं तुम्हाला. कथा खालनं 5-5 विटा वर नेले तेव्हा. आणि माझे जे कोण जे सहकारी होते ते आज आपल्यामध्ये नाहीत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आणि परमेश्वराने, उत्तरेश्वराने तुम्हा सर्वांना पुढं प्रेरणा देऊ. एवढे 2 शब्द बोलून मी माझे 2 शब्द
आणि तो प्रश्न होता तो प्रशांत रायचूर असेल, दत्ता कुलकर्णी असेल, भास्कर आहे, संतोष जगताप आहे, या सगळ्यांनी आपल्या सर्वांना संधी दिली. खरंच मी त्यांचं खूप आभार मानतो. आठवणी तर खूप आहेत. प्रत्येकजण आपल्या आठवणी या ठिकाणी व्यक्त करणारच आहे. प्रत्येकाला बोलायचं आहे. त्यामुळे मी अधिक न बोलतो या ठिकाणी यानंतर सौ वैशाली मोरे यांना माझं नाव तुकाराम गौड. मी सध्या केंदूर तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये ग्रंथपाल म्हणून काम करत आहे. फॅमिलीविषयी माहिती सांगा. समाजकार्य काय करतात ते सांगा. हॅलो, मला एक मुलगा आहे आणि मुलगा मी पार्टनरशिप होतोय आणि एक कन्या आहे ती आता पहिल्या वर्षाला इंजिनिअरिंगला आहे. धन्यवाद बोस. यानंतर आमचे मित्र युवराज काळे परिचय देतील. ये युवराज. शेती करतो, खूप सुंदर पद्धतीने शेती करतो आणि त्याच्याबरोबर मला दुसरा एक व्यवसाय मी गेल्या 8 वर्षापासून करतो आहे. शेअर मार्केटमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट आहे. ट्रेडिंग पण छान करतो आणि खूप सक्सेसफुल आहे. त्याबद्दल माझा पोर्टफोलिओ पण अतिशय क्लीन आणि गेल्या 8 वर्षापासून मी प्रॉफिटेबल आहे. खूप सुंदर असा व्यवसाय आहे आणि या बाबतीत आपल्या म्हणजे मार्केटविषयी सध्या वास्तव्य पुणे. माझा मुलगा इंजिनियर झाला आहे, मुलगी डॉक्टर आहे आणि मी आता पुण्यात मुस्लिममध्ये असतो. माझ्या 2 कंपन्या आहेत. 5-25 लोक माझ्या काम करतात, चालवतो. कधी काय कोणता अडचण आली कशाची मदत लागली तर मला फोन करा, मला केव्हाही आवडत असेल. तुझा मोबाईल नंबर सांगा आणि नक्की बोलतो. आवाज येत नाही. माझा परिचय मी वैशाली ज्योतिराम बिचितकर. मी कुकेवाडीला माहेर सासरे सगळ्यांना भेटले असेल. तर मी ते मध्ये कुकेश्वर बसलेल्या अंगणवाडी सेविका म्हणून आहे. मला एक मुलगा आणि मुलगी. आता मुलगी तर बघितली असेल सगळेजण लागली. मुलगा MPSC करतो आणि मी शेती पण करते बरं का. असं नाही की अंगणवाडी बरोबर शेती करते. आणि असे माझी आणि त्याच्या सरांची ओळख गुप्तानंतर झाली होती. अगोदरच ओळख होती, परंतु ज्यावेळेस त्याने मॅडम टाकला त्यानंतर क्लासेस घेतले थोडेफार आणि काही अडचणीमुळे माझं घरीच बसले मी नंतर. तरी पण मी काही ना काही करताना मी योगाचा क्लास घेते. आमच्या नगरच्या काही सगळ्या वळावरून मी त्यांचा क्लास वगैरे घेते सकाळी योगा. मला 2 मुली आहेत, एक मुलगा आहे. मुलगा MPSC करतो आणि मुलगी BSCच्या शेवटच्या वर्षात आहे. प्रमुख कार्यक्रम प्रशांत रायचूर, इंग्लिश मास्टर करता इंग्लिश मास्टर प्रमुख कार्यक्रम त्यानंतर प्रगतीशील शेतकरी विनोद MCC करतो. 2 मुली, 1 मुलगा. 1 मुलगी BAMS ला लागली आता.
2 तुकडीमध्ये होतो आणि सध्या आता महाराजाला राहिला आहे आणि इंदापूर ग्रामपंचायत समिती येथील मतदारवाडी ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आणि मला एक मुलगी आहे एका तर ती मुलगी आपल्याला कसं आहे आणि मी सर्वांना बघा रस्त्यावर बदलवाडी मी आता सर्वांना बच्चीची हॉटेल माझ्या हातात मी रिटर्न कधी या कधी फोन करा सोय केली जायचं विगोला गेल्यानंतर याला शेती फार कमी आहे पण तो एकदम आधुनिक पद्धतीने करतो त्यामुळे वैशाली ऐकायला म्हणून ऐका काय परिचय देतात मी बाळासाहेब विश्वनाथ देवकर या कार्यक्रमात घेण्यासाठी दत्ताभाऊ यांनी भरपूर कष्ट केलं त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि मी रोहित कृषी केंद्र सेवा केंद्र रोहित आणि दुसरा व्यापार धनलक्ष्मी पतून त्याचं चेअरमन या परत मार्केट कमिटीचे संचालक हे काम करत आहे. तर आणि त्यांनी किमान 1.5 महिना माझ्यासाठी प्रयत्न करून माझ्या मुलीचं ॲडमिशन त्यांनी मिळवून दिलं. मित्रांनो, विशेष सांगण्याची गोष्ट म्हणजे त्याला बोलायला आणि ऐकायला खूप कमी येत होतं, पण अशा मित्रांनी मला केवळ मेसेजवरती माझ्या मुलीचं ॲडमिशन करून दिलं. त्या मित्राचं आवर्जून मी नाव होतं श्रीकांत रमाकांत वासकर, त्याला आपण पहिल्या नावाने ओळखतो. काही गडबडीमध्ये निघून गेलेलं काय, त्याला जायचं होतं लवकर, पण लक्षात घ्या त्याची माझी खूप दिवसातून भेट झाली होती. जास्त परिचय नव्हता, ही फक्त एवढं माहिती होतं की तो केममध्ये आहे, केममधलाच आहे तिथं आपला मित्र. आणि इतक्या वर्षानंतर त्याला भेटायचं कसं, बोलायचं कसं, सांगायचं कसं, हे माझ्यापर्यंत विचार येत होते. परंतु तोच माझ्याशी अप्रोच होऊन त्यांनी हे काम केलं. थोड्या वेळ मला वाटलं की तो बोलत पण नाही आहे आपल्याशी, आणि तो तर म्हणतो मी तुझं काम करणार आहे. पण मित्रांनो, लक्षात घ्या माझ्या मनामध्ये अशी शंका आली होती की तो आपल्याला नादी लावतो. म्हणजे स्पष्ट सांगतो तुमच्यासमोर, पण मला वस्तुस्थितीची जाणीव झाली की खरंच तो व्यवस्थित बोलू शकत नाही, त्याला ऐकायला येत नाही. पण मेसेजवरती केवळ आज एक मित्र कशा प्रकारे काम करू शकतो ही त्याचं जिवंत उदाहरण आहे. मित्रांनो, मित्रच चांगला मित्राच्या मदतीला येतो, फक्त त्याला विश्वास पाहिजे. एवढं लक्षात घ्या. एवढं दोन शब्द मी 1995 सर्वपंचांना बारा केली. त्यानंतर पुण्यामध्ये आता सध्या पुण्यामध्ये 1 वर्ष 95 पुण्यामध्ये जॉब आहे. सुरुवातीचे 5
सगळेजण खुश दिसते. हीच माझी भावकी. तुम्ही एका ठिकाणी आलात ही प्रतिक्रिया चेहऱ्यावर दिसते, एवढ्यासाठी एवढं कष्ट घेतलं, यावर मला काय हरकत नाही. मी प्रशांत विठ्ठल रायकडे केतकर आहे. मी माझं छोटंसं किराणा दुकान आहे. मी बँक ऑफ महाराष्ट्र बँक काम करतो. मला वाटतं सगळ्यांचं वय सगळ्यांना परिचय आहे. मला 2 मुलं आहेत. एक CA फाउंडेशनला आता यावर्षी टाकलेला आहे आणि एक नववीला शिकत आहे. तर तुमच्याशी काही गप्पा मारायच्या किंवा काही आठवणी करायच्या म्हणून आता बोललंच पाहिजे. थोडासा वेळ घेतो. आणि हिरवे हिरवे गारगारचे हरितृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमाली गती ती फुलराणी खेळत होतो. पटेल सरांची आठवण करायला सुरुवात मराठी तासाची ही आपली पहिली सुरुवात. अशा प्रकारे बऱ्याच अशा गोष्टी होत्या ज्या आपल्या शालेय जीवनामध्ये घडत गेल्या आणि कोणाची मनं संपवली असतील, कुणी आनंदित झाला असत, कोणाचा अभिमान झाला असत, अशा अनेक गोष्टी घडल्या. त्यामध्ये आठवण करून देण्याची एक गोष्ट म्हणजे ते चुकीची घडली होती गोष्ट ती आजपर्यंत मला सजली. म्हणून सांगतो, मला कोणाचंही मन दुखवायचं नाही. त्याच्या बाबतीत असं देशी प्रथा खूप आहे बघा. तर मला वाटतं 11 तास असेल त्या तासाच्या वेळी ही घटना घडली होती. तर शेतीमध्ये केळी, ऊस आणि द्राक्ष ही मुख्य पीक पिकली. मला 2 मुलं आहेत. एक मुलगी, ती मुलीची ती फार्मसी झाली, तिचं लग्न झालं आणि मुलगा आहे तो इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षी. जर तुला मुलगा असेल किंवा नातू असेल तर तू मेकॅनिकल इंजिनियर असतील तर त्यांना आपण जॉबची व्यवस्था करूया कोल्हापूरमध्ये. तसेच माझा परिचय करून होतो की एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा पण मेकॅनिकल इंजिनियर झालेला आहे. मुलगी आता डिग्री लास्ट इयर आहे. मी अशोक दिनकर काळे 10वी मी सध्या पुणे येथे जॉब करत आहे. 2 मुलं आहेत. मोठा मुलगा डिग्रीचा लास्ट इयरला आहे आणि लहान मुलगा फर्स्ट इयरला आहे. योगेश वासर या बोला. मी योगेश वासर कवीमध्ये शिकत होतो. तुम्ही सर्वांनी जी जबाबदारी आपली केंद्र सेवा सोपवली त्याला
हॅलो मित्रांनो, मी संजय कांबळे, माझं पूर्ण नाव संजय संजय कांबळे. तर हा योग असा आहे की शरीराला आठवण्यासारखा योग आहे आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. त्या कार्यक्रमाला सर्व आवडतो, जेणेकरून सर्व या ठिकाणी ज्यांना येता येत नाही ते सुद्धा आणि या छोट्याशा कार्यक्रमाला अतिशय उत्तम अशी शोभा आणली, त्याबद्दल आणि या ठिकाणी उपस्थितांनी या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला ते माझे मित्र सर्व जगताप, कुलकर्णी, असे बरेच मित्र, सर्वच मित्र माझे आहेत. तर मला 2 मुले आहेत, मुलं आणि 2 मुलं आहेत. तर मुली आता दोन्ही पण दहावीला आहेत, मुलं असल्यामुळं मुली पण दहावीला आहेत आणि एक मुलगा 6वीला आहे आणि एक मुलगा 4वीला आहे. तर मित्रांनो, मला माझ्या नशिबात म्हणजे माझं कुटुंब हेच माझं पैसे पाणी सगळं काय जे आहे ते पाहायचं. मला काय पैशाची आशा नाही, तर माझं जे कुटुंब आहे हेच माझं सगळं सर्वस्व आहे. तर आज तुम्हाला बोलायला आणि माझ्या व्यथा तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी एवढं बोलून मी माझं भाषण संपतो. माझापर्यंत पेंद्रराव भास्कर काय वगैरे तो गरीब मी 91 वर्षांची सरकार कारखान्यात त्या पदावर काम करत आहे. माझे बागेची प्रमिला पेंद्रराव काळे आशा वर्कर म्हणून आरोग्य याच्यात काम करते. माझा स्वतः मुलगा IT जॉबला आहे पुण्याला आणि धाकटा मुलगा इंजिनिअरिंग करतो. तरी धन्यवाद. विपुल गाडगे या म्हणत होता. मी सध्या पिंपरी चिंचवड येथे वास्तव्यापासून गव्हर्नमेंट कंपनीमध्ये जॉबवर कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी. दोन्ही सेकंड आणि थर्ड इयर वर्षासाठी शिक्षण घेत आहेत. विपुल जरा पुढे गाडगे राहतो. विपुल गाडगे राहतो. धन्यवाद.
परवाना